बातमी यानंतरची बीडमध्ये भर दुपारी सरपंचाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। बीडच्या केस तालुक्यातील मस्याजोग येथील सरपंचाचं भर रस्त्यामधून दुपारी अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। बीड जिल्ह्यामध्ये यामुळे खळबळ उडालेली आहे। हत्या आणि अपहरण कोणी केलं अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि अपहरणाची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं 2 पोलीस पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केस ते नांदूरघाट रस्त्यावरती आढळलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी आता ह्या घटनेसंदर्भात तपास सुरू केलाय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। त्यांना दुपारी 3 वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह 6:30 वाजता टाकला असा एक माहिती कळती। त्याच्यानंतर मला ही माहिती तशी 3:30-4 वाजता कळालेली होती। मी तेव्हापासून एसपीना फोन लावतोय। पोलीस एसपी जे आहेत ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवरून उचलला जात नाही, माझ्या पीए कडून लावला तरी उचलला जात नाहीये। तिथं जे पीए आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो। पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे। तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील 24 ते 48 तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करू। आमची त्यांना विनंती आहे, त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आवाहन आहे की त्यांनी मैताच्या अंतिम संस्कार तात्काळ करावेत। त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रास्ता रोको वगैरे करू नये।